नमस्कार मित्रांनो, प्रश्नोत्तरी मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा प्रश्न आहे, कोणकोणते पदार्थ कच्चे खाणे अधिक चांगले असते याविषयी माहिती द्या. तर लगेचच व्हिडिओला सुरू करूया. सर्वात पहिले आहे टोमॅटो. मित्रांनो, टोमॅटो तुम्ही कच्चा खाऊ शकतात. याच्यामध्ये लायकोपीनचा चांगला स्रोत असतो हा, जेणेकरून कर्करोग आणि हृदयरोगापासून बचाव करते. आता मित्रांनो, इथे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, कारण मी मध्ये मध्ये काही अति महत्त्वाच्या टिप्स देणार आहेत. पुढचं घेऊया काकडी. आता मित्रांनो, काकडी तर बरेच जण आपण खातो, पण आपल्याला माहीत नसतं आपण का खातो, त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं. तर काकडीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि पाणीयुक्त असते, त्वचेसाठी चांगली असते आणि हायड्रेशनसाठी मदत करते. म्हणून उन्हाळ्यात बघा भरपूर काकडी खाल्ली जाते. पण जेवढी उन्हाळ्यात खायला पाहिजे तेवढीच ती पावसाळ्यात पण खाल्ली पाहिजे, कारण आपल्या बॉडीला आतून मॉइश्चराईज करणं फार गरजेचं असतं. तिसरं घेऊया गाजर. आता गाजरमध्ये बीटा कॅरोटीनचा चांगला स्रोत असतो, डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते आणि इम्युनिटी वाढवते, म्हणजे रोगप्रतिकार शक्ती. आता मित्रांनो, याच्यात सगळ्यात पहिली टिप देत आहे मी. कुठलेही तुम्ही हे फळं किंवा भाज्या ज्यावेळेस तुम्ही खाताय, तर ते अतिशय स्वच्छ पद्धतीने धुवून घ्या, कारण हे तुम्ही रॉ खातायत, म्हणजे कच्चे खातायत. तर बऱ्याच वेळा त्याच्यात बॅक्टेरिया असतात, बऱ्याच जणांनी त्याच्यात घर केलेलं असतं, इन्सेक्ट वगैरे. तर त्याच्यासाठी धुवून घ्या, पहिली टिप झाली. पुढचं 4 नंबरचं बीट. नायट्रेटचा चांगला स्रोत, रक्तदाब कमी करते आणि हृदयरोगापासून बचाव करते. बीटमध्ये आपल्याला माहिती आहे की ब्लड वाढीसाठी चांगलं असतं बीट, म्हणून बीट हे रॉ खात जा, चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग खायचं. पुढचं घेऊया ब्रोकोली. ब्रोकोलीमध्ये जीवनसत्व सी असतं, म्हणजे सी विटॅमिन, आणि विटॅमिन के पण असतं. तर कर्करोग आणि हृदयरोगापासून आपले ते बचाव करते ब्रोकोली. ब्रोकोली आता आपल्या इथे फेमस नाही एवढी, पण त्याला ऑप्शन म्हणून आपण फ्लावर खाऊ शकतो. त्याच्यात पण जवळपास सारखंच असतं, एवढा काही डिफरन्स नाही आहे. पण ब्रोकोली मिळाली तर मित्रांनो खूपच चांगलं होईल. पुढचं घेऊया पालक. पालकामध्ये लोह आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत असतो, जे की हाडांसाठी खूप चांगलं असतं आणि रक्तातील HB पण वाढवते. बरेच जण तुम्ही बघाल की पालकाचा ज्यूस वगैरे पित असतात, पालकाचं सूप करून पितात. इथेच आपली पुढची टिप आहे की नेहमी पालेभाज्या या आहेत थोड्याशा कोमट पाण्यात आधी वॉश करून घ्यायच्या, जेणेकरून त्यांच्यावरचे काही जे बारीक मायक्रोबायल्स असतात ते निघून जातील. 7 नंबरचं मेथी. मेथी बरेच जण खात असतील, त्याची भाजी, हिरवी भाजी किंवा मग पातळ भाजी. मेथीमध्ये लोह आणि फायबरचा चांगला स्रोत असतो, पोटासाठी चांगली असते मेथी, आणि मेन म्हणजे शुगर कमी करते. बऱ्याच जणांना शुगरचा त्रास असतो, तर मेथी खा, मेथी चांगली असते. जी हिरवी असते ती कच्ची खा, कच्ची तर अतिशय चांगली असते. मित्रांनो, एक आता इथे मला सजेशन द्यायचं आहे की तुम्ही कच्चं म्हटल्यावर सगळंच कच्चं खाणं चांगलं नाही आहे. बरेच जण डायटिंग करतात आणि दिवसभर कच्चं, तर अगदी कच्च्यावरच राहणं हेही चांगलं नसतं मित्रांनो. पुढचं पुदिना. अँटीऑक्सिडंट आणि पाचक गुणधर्म, पोटदुखीसाठी चांगले आणि श्वास ताजे करते. पुदिन्याचा वास खूप छान असतो. मित्रांनो, पुदिनाचं ऑइल हे खूप फेमस आहे वर्ल्ड वाईड, पूर्ण जगामध्ये, आपल्याला माहीत नाही. कांदा. आता 9 नंबरचं कांदामध्ये अँटीऑक्सिडंट आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म, सर्दी आणि खोकल्यापासून बचाव करते. आता आपण कांदा भरपूर खातो नॉनव्हेज सोबत किंवा चांगल्या मसालेदार भाज्यांसोबत, पण आपल्याला माहीत नसतं कांदा का खातो. त्याच्याने चव तर वाढतेच, पण त्याचा हा पण बेनिफिट आहे मित्रांनो. जर चॅनलला सबस्क्राईब करा, जर सबस्क्राईब केलं नसेल तर, कारण खूप जण बघतात पण सबस्क्राईब नाही करत, तर माझी विनंती आहे कृपया सबस्क्राईब करा. पुढचं घेऊया 10 नंबरचं, जो आहे लसूण. कच्चा लसूण बरेच जण उठल्या सकाळी खातात. त्याच्यामध्ये अँटीबायोटिक आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, हृदयरोग आणि कर्करोगापासून बचाव करते. याच्यात पुढची टिप देत आहे. टिप अशी आहे की तुम्ही जर शहरात राहत असाल तर जिथून भाज्या आणतायत त्या भाज्या बघा, ज्याच्यात खूप सारं पेस्टिसाइड यूज केलेलं असतं, तर तशा भाज्या चांगल्या धुवून घ्या. कोमट पाण्यात थोडंसं उकळून घ्या भाज्या किंवा फळं, धुवून घ्या, जेणेकरून ते पेस्टिसाइड वगैरे निघून जाईल. आणि जर गावाकडे तुम्ही राहत असाल तर प्रश्नच नाही आहे, गावाकडच्या लोक नॅचरली त्यांना माहिती आहे आपण काय खातोय. 11 नंबरचं आलं. आलं हे आपण चहात वापरतो कच्चं, अँटी इन्फ्लेमेटरी आणि वेदनाशामक गुणधर्म, सर्दी खोकल्यापासून बचाव करते आणि पोटदुखी कमी होते. आल्याचा रस बघा आपण भरपूर वेळा
रस काढून देतो खोकला बिकला झाला असेल. पुढचं घेऊया 12 नंबरचा हळद. हळदमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म, सांधेदुखी आणि कर्करोग. सांधेदुखीचा बऱ्याच जणांना त्रास असतो. हळद खा, हळद चांगली असते, अँटी फंगल असते आणि अँटीबायोटिकचं काम करते. अँटीबायोटिकच्या गोळ्या घेण्यापेक्षा हळद चांगलं काम करते. ते कोथिंबीर आहे 13 नंबरला. कोथिंबीरीचा आता वड्या वगैरे खातो आपण, बऱ्याचशा भाज्यांमध्ये वरतून टाकलेली असते. तर हिच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म असतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली असते आणि रक्तदाब पण कमी करते. ब्लड प्रेशर, तर ज्यांना ब्लड प्रेशर असतं त्यांनी कोथिंबीर भरपूर खावी. ज्यांना डोळ्यांच्या समस्या आहे, खास करून आजकाल मुलं जे आहेत खूप मोबाईल बघतात, त्यांच्यासाठी त्यांना वड्या करून खाऊ घाला. काजू हा एक महागडा प्रकार मानला जातो. आता ज्यांना तो परवडतो ते कच्चं खाऊ शकतात. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि प्रथिनेचा चांगला स्रोत असतो. हृदयरोग आणि मधुमेहापासून बचाव करते. एक काजू जर घेतला ना मित्रांनो, त्या काजूच्या वजनाचा निम्म त्याच्यात प्रोटीन असतं आणि निम्म फॅट असतं, पण ते चांगलं असतं. व्हिडिओ आवडत असेल तर कृपया सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. 15 नंबर बदाम. विटॅमिन ई आणि फायबरचा चांगला स्रोत, त्वचेसाठी चांगले आणि कोलेस्ट्रॉल कमी करते. तर बदाम हा अतिशय उत्तम प्रतीचा हे असतो, स्रोत असतो. बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या जुने जे लोक आहेत किंवा आपली आई ही रात्री भिजवून ठेवायची बदाम, सकाळी आपल्याला खायला द्यायची. त्याच्याने बुद्धी तल्लख होते, हा तर गुणधर्म आहेच, पण विटॅमिन ई पण आहे जे केसांसाठी चांगलं असतं. 16 नंबरचं घेऊया खारीक. आता खारीकमध्ये फायबर आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत असतो. पोटासाठी ते चांगले असते आणि परत ब्लड प्रेशर ते कमी करते, म्हणून खारीक खात जा. अतिशय गुणकारी असते. सहसा आपण खारीक हिवाळ्यामध्ये खातो, उन्हाळ्यात खात नाही, कारण खारीक गरम असते असे मानले जाते. पुढचं घेऊया द्राक्षे. अँटीऑक्सिडंट आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत, हृदयरोग आणि कर्करोगापासून बचाव करते. मित्रांनो, द्राक्ष खाण्यापूर्वी ते स्वच्छ धुवून घ्या. त्याला खूप सारे पावडर म्हणजे पेस्टिसाईड असतं फवारलेलं, खूप साऱ्या लिक्विड फवारलेलं असतं. तर चांगलं धुवून घेत जा, कारण द्राक्ष धुवणं काही सोपं काम नसतं. त्याच्या आतमध्ये गेलेलं असतात ते पेस्टिसाईड वगैरे. तर ही एक टिप मी तुम्हाला देत आहे. पुढचं घेऊया केळी. आता पोटॅशियम आणि फायबरचा चांगला स्रोत असतो केळीमध्ये. पोटासाठी केळी चांगली असते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. आता बऱ्याच जणांना केळी पचत नाही मित्रांनो. तर याच्यातले ज्या काही फळं किंवा भाज्या आहेत, ज्यांना ॲलर्जी असेल त्यांनी ते खाऊ नये, कारण ॲलर्जी असल्यावर मग ते पूर्ण शरीरावरती खाज येते किंवा अशा डोकं दुखतं, अशा बऱ्याचशा गोष्टी, किंवा अपचन होतं, ह्या गोष्टी होतात. म्हणून आपल्याला जे नाही पचत आहे ते खाऊ नये. पुढचं 19 नंबरचं संत्री. विटॅमिन सीचा चांगला स्रोत, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्वचेसाठी चांगली असते. तर मित्रांनो, आता याच्यानंतर शेवटचं घेऊया. त्यापूर्वी परत एकदा विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडत असेल तर लाईक करा. आणि तुमचा जर काही प्रश्न असेल, तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, मी तो बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. शेवटचं घेऊया 20 नंबरचं, जी की आहे पपई. पपईमध्ये विटॅमिन ए आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत असतो, जे की डोळ्यांसाठी आरोग्यासाठी चांगले असते. पपई सर्वात चांगली असते मित्रांनो डोळ्यांच्या समस्येसाठी. तर मित्रांनो, इथे आपण आता हा आजचा व्हिडिओ संपवत आहोत. आपण इथपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद आणि बाय बाय.